मित्रांनो बघा, आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की मित्रांनो अशी ना 3 कामं, होय मित्रांनो अशी ना 3 कामं, जी 3 कामं ना जो पण पुरुष, जो पण मुलगा जो करतो ना, तर त्या पुरुषाच्या प्रेमामध्ये, त्या मुलग्याच्या प्रेमामध्ये कोणती पण स्त्री, कोणती पण मुलगी लगेच पडते. म्हणजे मित्रांनो जर तुम्ही ना ही 3 कामं जर कोणत्या पण स्त्रीसाठी, कोणत्या पण मुलगीसाठी जर तुम्ही केलात ना, तर मित्रांनो ती स्त्री, ती मुलगी तुमच्या प्रेमामध्ये ना लगेच पटकन पडेल. त्या स्त्रीच्या मनामध्ये, त्या मुलीच्या मनामध्ये तुमच्याविषयी आकर्षण तिच्या मनामध्ये ना आपोआप तयार होईल मित्रांनो. तर मित्रांनो ह्यासाठी ना आजचा व्हिडिओ हा खूप जास्त महत्त्वाचा आहे. आणि मित्रांनो अशी माहिती ना तुम्हाला कोणीच कुठेच तुम्हाला सांगणार नाही. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ ना हा खूप जास्त महत्त्वाचा आहे. तर त्याच्यासाठी ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे, तर ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तिला ना समजून घेणं. होय मित्रांनो, काय बोललो मी? तिला ना समजून घेणं. तर मित्रांनो बघा, जो पुरुष ना, जो मुलगा म्हणजे एखाद्या स्त्रीला, एखाद्या मुलीला समजून घेतो ना, म्हणजे त्या स्त्रीचे प्रॉब्लेम, म्हणजे तिच्या समस्या, म्हणजे तिचे आचार विचार, त्या स्त्रीची पसंत, त्या स्त्रीची नापसंत, म्हणजे मित्रांनो एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे तुम्हाला ना आता समजलं असेलच मित्रांनो. तर मित्रांनो जो पुरुष ना आणि जो मुलगा त्या स्त्रीला ना किंवा त्या मुलीला समजून घेतो, त्या दोघांमध्ये ना अंडरस्टँडिंग ही खूप जास्त असते. म्हणजे त्या दोघांमध्ये ना समजूतदारपणा हा खूप जास्त असतो. आणि जास्तीत जास्त ना तो मुलगा, तो पुरुष त्या स्त्रीला ना प्रत्येक म्हणजे टायमाला तिला समजून घेतो. तर मित्रांनो असा पुरुष ना कोणत्या पण स्त्रीला लगेच आवडतो. आणि अशा पुरुषाच्या प्रेमामध्ये ना कोणतीही स्त्री लगेच पडते. कारण मित्रांनो प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक मुलीला असं वाटत असतं की म्हणजे माझा जोडीदार, माझा पार्टनर हा असा असावा जो मला ना प्रत्येक गोष्टीमध्ये जो मला समजून घेईल. सो मित्रांनो जो पुरुष ना तिला समजून घेतो, तिला चांगलं ओळखतो, तर मित्रांनो अशा पुरुषाच्या प्रेमामध्ये कोणती पण स्त्री ना लगेच पडते. तर मित्रांनो ही गोष्ट ना तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे, तर ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तिला ना प्रत्येक गोष्टीमध्ये तिला मदत करणं आणि तिची ना काळजी करणं, तिची केअर करणं. तर बघा मित्रांनो जो पुरुष ना एखाद्या स्त्रीला प्रत्येक प्रॉब्लेममध्ये, प्रत्येक तिच्या गोष्टीमध्ये तिला मदत करतो, म्हणजे तो प्रॉब्लेम ना छोटा असो किंवा मोठा असो, तो पुरुष ना सर्वात पहिल्यांदा जाऊन त्या स्त्रीला ना मदत करतो आणि तिची ना खूप जास्त तिची काळजी घेतो. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल त्या स्त्रीला ना जरासुद्धा काय झालं तर तो पुरुष ना म्हणजे एकदम ना कावरा बावरा होतो. म्हणजे त्या पुरुषाला ना काही सुचत नाही. म्हणजे मित्रांनो तो पुरुष ना वारंवार तिला कॉल करतो की आता तुझी तब्येत कशी आहे, तू डॉक्टरकडे गेली होतीस का, म्हणजे एक्सेट्रा एक्सेट्रा. आता तुम्हाला समजलं असेलच मित्रांनो. तर मित्रांनो जो पुरुष ना तिला मदत करतो आणि तिची काळजी घेतो, तर मित्रांनो अशा पण पुरुषाच्या प्रेमामध्ये ना कोणती पण स्त्री, कोणती पण मुलगी लगेच पडते. कारण मित्रांनो प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक मुलगीला असं वाटतं की माझा जोडीदार, माझा पार्टनर हा असा असावा म्हणजे ज्याने मला ना प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे त्याने मला मदत केली पाहिजे. आणि त्या जोडीदाराने ना आणि त्या पार्टनरने माझी खूप जास्त केअर केली पाहिजे. असं प्रत्येक मुलीला, असं प्रत्येक स्त्रीला असं वाटतं मित्रांनो. आणि जेव्हा तिच्या आयुष्यामध्ये ना असा कोणी पण म्हणजे पुरुष येतो, जो पुरुष ना तिला मदत करतो आणि तिची काळजी घेतो, तर अशा पुरुषाच्या प्रेमामध्ये ना ती स्त्री लगेच त्या पुरुषाच्या प्रेमामध्ये पडते मित्रांनो.
मित्रांनो. तर ही पण गोष्ट ना तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे, तर ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो, की मित्रांनो त्या स्त्रीच्या ना इच्छा आणि तिच्या गरजा पूर्ण करणं. होय मित्रांनो, काय बोललो मी? त्या स्त्रीच्या इच्छा आणि तिच्या गरजा पूर्ण करणं. तर बघा मित्रांनो, जो पुरुष ना म्हणजे एखाद्या स्त्रीच्या इच्छा आणि तिच्या गरजा पूर्ण करतो ना, म्हणजे त्या स्त्रीला कधीच कोणत्या गोष्टीची कमी म्हणजे तिला भासून देत नाही. तर मित्रांनो, अशा पण पुरुषाच्या ना प्रेमामध्ये कोणती पण स्त्री आणि कोणती पण मुलगी ही लगेच पडते. कारण प्रत्येक मुलीला, प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतं की माझ्या आयुष्यामध्ये ना येणारा जोडीदार हा असा असावा की म्हणजे ज्याने माझ्या इच्छा आणि माझ्या गरजा सर्व पूर्ण कराव्यात. म्हणजे माझ्या जोडीदाराने ना मला कधीच कोणत्याही गोष्टीची कमी मला भासून देऊ नये, असं प्रत्येक मुलीला आणि प्रत्येक स्त्रीला हे मनापासून वाटतं. आणि जेव्हा तिच्या आयुष्यामध्ये ना असा कुणी पुरुष तिच्या आयुष्यामध्ये येतो ना, जो तिच्या गरजा आणि जो तिच्या इच्छा पूर्ण करायला सुरुवात करतो, तर अशा पुरुषाच्या प्रेमामध्ये ना ती स्त्री किंवा ती मुलगी लगेच पडते मित्रांनो. तर मित्रांनो, ही पण गोष्ट ना तुम्ही लक्षात ठेवा. सो मित्रांनो, आता आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर मित्रांनो, आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.